ताई 15 दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा होतो। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी तुम्ही हंडा मोर्चा काढलेला आहे। भर उन्हामध्ये तुम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील केलंय। काय मागण्या काय प्रमुख? आमच्या ह्याच मागण्या आहे का आम्हाला पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीतपणे झाला पाहिजे। आम्ही वाघनगर आणि माऊलीनगर प्लस तुमचं कोल्हे हिल्स परिसर या तिघी चारी भागामध्ये पाण्याचा खूपच तुटवडा निर्माण झालेला आहे। अक्षरशः म्हणजे महिला ज्या आहेत त्या हांड्यांनी पाणी वाहत आहेत, तर रस्त्याचं जाऊ द्यात, पण पाण्याचं जे आहे आम्ही अक्षरशः पाहुण्यांना सुद्धा सांगतोय का घरी येऊ नका, आमच्या इथे पाणी नाहीये। आम्ही हांड्यांनी पाणी वाहतोय, टँकर वगैरे मागवतोय, पण टँकर मागूनही किती मागणार आहे? पैशांची पण अडचण आहे। महागाई तर यांनी एवढी केली आहे का त्याच्यातही टँकरचे पैसे त्यांनी वाढवून ठेवले। पाणीपट्टी म्हटलं का लगेच पाणी पुरवठा पाणीपट्टी भरा हे ते सांगतायत, मग पाणी येत का नाही हे का नाही बघत ते? आपण नियमित करतात आज का कर भरत आहात का? आपण नेहमी कर भरतो, कंटिन्युअसली आम्ही कर भरतो। कर जर नाही भरतो तर हे डायरेक्टली धमकी देतात का आम्ही नळ कट करू। मग आम्ही तर पूर्ण भरतोय, तुम्ही चेक करा ना, सिस्टम मध्ये चेक करा। तुम्ही जर सगळ्या गोष्टी सिस्टम मध्ये तुम्ही चेक करताय, मग हे का नाही चेक करत का इथे पाणी येतंय का नाही येतंय? का फक्त नावाला तुम्ही बघत नाही अजिबात? पुढचा हा इशारा आहे का आमचे जे वंचित बहुजन आघाडीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता हा इशारा दिलाय, जर पुढच्या 15 दिवसामध्ये जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आम्ही उपोषण करणार आहे। तुमचं नाव? माझं किरण प्रशांत निकम। शेवटी निवेदन देऊन तुमच्या समस्या सुटल्या नाहीये आणि आज या ठिकाणी हंडा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे। काय मागण्या? वाघनगरचा वासी आणि कोल्हे हिल्स परिसरातील वासियांचा अत्यंत एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। 10 वर्षापासून इकडे पाण्यासाठी वन भटकती लागलेली आहे। नळाला पाणी येत नाही, 15 दिवस झाले पाणी भेटत नाही। 12 वर्षापासून इथले जळगावचे स्थानिक पालकमंत्री जे पाणी पुरवठा मंत्री आहे, पण त्यांचे पाणी पुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघच हा वाघनगर आणि कोल्हे हिल्स परिसर सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायत हे त्यांच्या मतदारसंघ येते, पण तरी त्यांना आम्ही 20-50 वेळा भेटून आलेलो आहे। त्यांना आमच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना वाटतं आम्हाला इथं मतदान कमी झालं म्हणून आम्ही तुम्हाला इकडे पाणी पुरवठा देणार नाही, असा स्पष्ट शब्दात आज 100 लोकांसमोर गुलाबराव पाटील साहेब बोललेले आहे। मी 8 तारखेला निवेदन दिलं होतं कलेक्टर महोदयांना। कलेक्टर महोदयांनी जिल्हा परिषद सीओला पत्र पाठवलं, पण हे जिल्हा परिषद प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे। यांना अजूनपर्यंत साधा मला कॉल पण जिल्हा परिषदेने केलेला नाही आणि दखलसुद्धा घेतलेली नाही। म्हणून आम्ही आज वंचित बहुजन आघाडीमार्फत वाघनगरवासी कोल्हे हिल्स परिसरात नागरिकांना घेऊन आम्ही हा भव्य हंडा महामोर्चा काढलेला आहे। आणि जर अजून कलेक्टरला वाटत असेल, जिल्हा परिषदेला वाटत असेल, पंचायत समितीला वाटत असेल की यांच्या हे काही करणार नाही, पण मी यांना जाहीर इशारा देतो इथून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, जर यांनी आमचा विषय मार्गी नाही लावला तर पावसाळी अधिवेशनावर वंचित बहुजन आघाडी वाघनगरवासी कोल्हे हिल्स परिसर नागरिकांना घेऊन धडक पावसाळी अधिवेशनावर तिथं देणार आहे। आणि नाही जरी झालं तर 10 दिवस मी तिथं आमरण उपोषणाला स्वतः बसणार आहे। जर सरकारला खरंच प्रशासनाला खरं वाटत असेल की न्याय द्यायला पाहिजे, स्वतः बिसलेचं पाणी पिता खासदार फोडायला 85 कोटी यांच्याकडे आहे आणि साधं जलसाठा बांधायला पाणी पुरवठा करायला यांच्याकडे पैसे नाही, म्हणजे यांच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट आहे प्रशासनाकडे नाही आहे। सरकार म्हणतं आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे। वाघनगरमध्ये काही दुसरे लोक राहतात का? सगळे हिंदू लोक जास्त आहे ना वाघनगरमध्ये, त्यांचे प्रश्न कोण बघणार आहे? यांना फक्त खासदार फोडायला आमदार फोडायला यांच्याकडे पैसे आहे, पण यांना लोकांना न्याय देण्यासाठी प्रश्न नाही आहे, पैसा नाही आहे। मी मनोज अडकमोल, युवा महानगर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी। मी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ईश्वर पाटील। सर्वप्रथम मी तुमच्या प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे खूप आभार व्यक्त करतो की एवढ्या कळकळत्या उन्हामध्ये तुम्ही आम्हाला कव्हरेज देत आहात, खूप आभारी आहे। आणि आमच्या पक्षावतीने वाघनगर परिसरामधील ज्या लोकांसाठी मी मोर्चा काढलेला आहे, मी एवढंच सांगू इच्छितो की प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांनी यांची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा हाच मोर्चा आम्ही पाडदिला तुमच्या घरापर्यंत वळवू शकतो। अजून आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं, आता सुद्धा आम्ही इशारा मोर्चा आणलेला आहे। आणि जर आता आम्हाला न्याय नाही मिळाला तर हाच मोर्चा हा सीओकडे किंवा पालकमंत्र्यांच्या घरापर्यंत वळेल, आणि जर तरी पण आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व लोक तिथे आम्ही अमर उपोषणाला बसू। मी ईश्वर पाटील, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी।